बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन केले आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी, वेतन श्रेणी वाढवावी आणि पदोन्नतीसह अन्य मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडले। कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, वेतन श्रेणी वाढवावी तसेच पदोन्नतीच्या प्रक्रियेला गती द्यावी अशी मागणी केली आहे। राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवा विषयक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। यावर निर्णय घेण्यात दिरंगाई होत असल्याने कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून घंटानाद आंदोलन केले। कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल। शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे विजय तांदुळकर आणि राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल कासारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर व्हावी, अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला। शासन या आंदोलनाची दखल घेते का आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचारी हे घंटानाद आंदोलन करत आहेत। यापूर्वी सुद्धा वारंवार शासनास वेगवेगळ्या प्रकारचे लेखी निवेदन देऊन ईमेलद्वारे आम्ही खूप प्रकारे निवेदन देऊन आमच्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्याच्यावरची साधी धूळ सुद्धा झटकण्यात आलेली नाही आणि या बाबतीत शासनाच्या विरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे। तर सुद्धा आम्ही अत्यंत संयमाच्या मार्गाने हे घंटानाद आंदोलन करत आहोत। आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग आहे। सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है, मकसद है की तस्वीर बदलनी चाहिए। त्याच्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि त्याचा पाठपुरावा करावा। याच्यानंतर हे फक्त एक शॉर्टकट मध्ये म्हणजे एक संयम आहे आमचा हा। याच्यानंतर आणखी मोठ्या प्रकारचं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हे यातून आम्हाला सांगायचं आहे। धन्यवाद।